तोरणमाळ भागातील रस्ते मृत्यूचे सापळे, तात्काळ दुरुस्तीची जोरदार मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांची पत्रकार परिषद। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरातील खडकी, फलाई, झापी, सिंदीदिगर, कुंड्या, भाबरी, भाडल आदी गाव पाड्यांना जोडणारे रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम नुरला पावरा यांनी केली आहे। यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पमगसी नंदुरबारचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अतिदुर्गम असलेल्या तोरणमाळ भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे। खडकी ते तोरणमाळ घाट रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णतः उखडले आहे। परिणामी हा रस्ता अपघातांना खुले निमंत्रण देत आहे। रस्त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। याच रस्त्यांवर वारंवार अपघात घडत असून काहींना जीव गमवावा लागला तर काही नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे। पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयावह होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे। स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व पर्यटकांसाठी हे रस्ते जीवनवाहिनी असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकांचे प्राण धोक्यात येत आहेत। त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संबंधित सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल, असा इशाराही सीताराम पावरा यांनी दिला आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, नंदुरबार। आपण तोरणमाळ भागामध्ये जे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये जे रस्ते झालेले आहेत ते रस्ते आता या पाणी पावसाळ्यामुळे इतके खराब झालेले आहे की तोरणमाळ भागातील खडकी, फलाई, झापी, सिंदीदिगर, कुंड्या, भाबरी, भादल, सावऱ्या दिगर असे अनेक गावांचे लोक त्या रस्त्याने प्रवास करीत असतात। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, डॉक्टर्स, नर्स, सर्व सरकारी कर्मचारी सुद्धा त्याच रस्त्याने प्रवास करतात। या रस्त्याची आम्ही वारंवार मागणी केली। कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नंदुरबार इथं कार्यालयावर जाऊन बरेचदा आपण मागणी केलेली आहे की तुम्ही हा रस्ता दुरुस्ती करा, परंतु अद्याप त्यांनी दुरुस्ती केलेला नाही। म्हणून आम्ही 30/12/2025 रोजी आम्ही एक माझ्या स्वतः या लेटर पॅडवर, युवक जिल्हाध्यक्ष लेटर पॅडवर लिहून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की येणाऱ्या या 8 दिवसामध्ये जर हा रस्ता दुरुस्ती केला नाही तर आम्ही त्या भागातील सगळे पदाधिकारी, सरपंच, गावकरी, बाकी जे आमच्या सोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही प्रकाशा पुलावर, म्हणजे जो हायवे जातो तिथं आम्ही मोठा आंदोलन करणार आहे आणि तशी आपण मागणी केलेली आहे। या रस्त्यांची कामं हे 2013 पासून काम सुरू होतं। हे काम 2019-20 ला पूर्ण झालेलं आहे। मग हा रस्ता मुदत संपण्याआधी जे कालावधी असतो रस्त्याचे ते संपण्याआधी एवढा खराब झाला की अक्षरशः आम्ही बघितलं की तिथं मोठी गाडी सुद्धा निघत नाही, एवढे मोठमोठे खड्डे झालेले आहेत। तर आम्ही बघा मागे जे 7 वर्ष जे कालावधीमध्ये जे खराब झालेले होते ते मध्ये दरवर्षी थोडंफार दुरुस्ती करायची, परंतु या वर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे आणि ते नॉर्मल असं दुरुस्ती करतात म्हणून या वर्षी इतके मोठे खड्डे झालेले आहेत की पाऊस देखील जास्त होता आणि गाड्यांचं जे 7 वर्ष झाले रस्त्याला इतका म्हणजे खराब झालेला आहे की आता आम्ही मजबूतीने पूर्ण रिन्यू करा अशी देखील आपण मागणी केलेली आहे। राजकीय कारकिर्दीमध्ये आपण कुठलंही काम, सामाजिक असो, राजकीय असो, कुठल्याही क्षेत्रामधलं काम असो, आम्ही काम करणारे लोक आहे। आम्ही पदावर राहिलो किंवा निवडणूक जिंकायचं याच्यासाठी नाही, तर एक समाजाची सेवा म्हणून आम्ही तत्पर एनी टाइम कामासाठी तयार असतो। आमच्याकडे लेखी आहे। आम्ही ज्या वेळेस क्वालिटीने जे काम होत नाही
म्हणून त्यावेळेस माजी कार्यकारी अभियंता आपले सांगडे साहेब होते. त्यावेळेस खूप दोनदा आम्ही आंदोलन देखील केलेलं आहे की क्वालिटीचा रस्ता करा. तरी देखील काही ठिकाणी चांगल्या प्रकारे केलं आणि काही ठिकाणी जे घाटामध्ये खरं तर जे मोठे मोठे छोटे टोन केले किंवा सरळ चढाव असतील, इथं थोडंसं लक्ष नाही दिलं गेलं. ती देखील आपण या पत्राद्वारे सगळी मागणी केलेली आहे. आपण ज्या वेळेस आयुक्त डवले साहेब होते त्यांच्याकडे देखील फाईल पाठवली आहे. तर आमच्याकडे अशी सुद्धा आहे, अजून देखील आहे. आज मी ती आणलेली नाही. परंतु आपण प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं या रस्त्याच्या बाबतीत अडचणी आली तिथं आम्ही या रस्त्यासाठी 24 तास कामासाठी तयार होतो आणि राहिलो आहे. नाही, कोणीतरी राजकीय या रस्त्यासाठी की हा रस्ता कोणी राजकीय पुढारी एकटा चालत नसतो. म्हणून माझा म्हणजे वैयक्तिक मत आहे की कुठल्याही पुढारीचा हात नसेल, परंतु प्रत्येकाने समाजाच्या कामासाठी एकत्र यावे. त्या भागातील रस्ते दुरुस्ती करण्यासाठी, रस्ते सुधारवण्यासाठी सगळे त्या भागातील त्या क्षेत्रातील सगळे पुढारी एकत्र येऊन आपण काम केलं पाहिजे, अशी आमची वैयक्तिक आणि इच्छा आहे. आमच्यावर राजकीय प्रेशर कितीही मोठा आला तरी तो आंदोलन होईल. हे आंदोलन आमच्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी, त्या भागातील सगळे कर्मचारी लोकांसाठी आणि त्या गावकरीसाठी तो रस्ता आहे.